कॅमेरा आहे, सगळी प्रॉपर्टी वगैरे ठेवलेली आहे. तर आज आपल्याला आपल्या फिल्मचा पहिला सीन शूट करायचा आहे. ओके सर, हा सीन झाला की पॅकअप ना? अगं सुरू होऊ दे ना आधी. आधीच कसं पॅकअप करतेस तू? हा एनिवे, तर तुझं या फिल्म मध्ये नाव, तू हिरोईन आहेस, तुझं नाव आहे संजना. संजना? हा. नाही, संजना खूपच बोर आहे सर, संजना नको. मला ना किरण आवडेल, किरण. काय ना, स्क्रिप्ट लिहिलेली आहे संजनाची, कळलं का? पण त्यामुळे तू मनातलं मनात किरण म्हण आणि संजना घ्यावं लागेल नाव. कळलं तुला? मला पण आवडते किरण. हा, मग तुझं नाव किरण ठेवायचं का? असं नाही चालणार रे बाबा, असं नाही चालणार. ठीक आहे, जे तुझं ठेवलेलं आहे तेच नाव आम्हाला ठेवावं लागेल. ओके, तर मी आता सीन तुम्हाला समजून सांगतो. एक छोटासा सीन आहे. हा, जरा मी नक्की कसा उभा आहे? म्हणजे मी रिलॅक्स उभा आहे का टेन्शन मध्ये आहे का मला पाठ दुखतीये, काय झालंय? नाही, एवढं नाहीये, तू जनरल उभा आहेस. नाही म्हणजे मला प्रोसेस, माझी मेथड तशी आहे. अच्छा, नाही एवढं नाही ठरलंय माझं, असं म्हणजे उभा आहे असं एवढंच ठरलेलं आहे. तर तू जनरल एक उभा आहेस. ओके, हा, आणि एक गुंड येणार आहे. तो आता येणार आहे ना, तो गुंड. हा, तर तो येईल आणि जेव्हा सीन सुरू होईल त्यावेळेला तो बंदूक जी असते. एक मिनिट, बंदूक कुठली आहे? म्हणजे जर्मन आहे का रशियन आहे? त्यांनी काय फरक पडणार आहे? म्हणजे जर्मन असेल तर ओ गॉड जर्मन असं काही म्हणणं वगैरे आहे? ती मारल्यावर माणूस मरतो एवढंच आहे ना. जर्मन असेल की ठप असा मरीन, रशियन असेल तर ठप असा मरीन. अच्छा, असं आहे, म्हणजे त्याचाही तुझा अभ्यास झालेला आहे? नाही, माझी प्रोसेस तशी आहे. प्रोसेस आहे. हा, असं येतं ते आत. लकी मध्ये अंगावर एकही कपडा नव्हता, तेव्हा कुठे गेली होती प्रोसेस? तेव्हा तू दिग्दर्शकाला विचारलंस का माझ्या अंगावर कपडे का नाही आहेत म्हणून? फक्त एक टायर होता रे, अख्खं आयुष्य त्या टायर मध्ये होतं तुझं. आठवतंय ना तुला? तेव्हा ही मेथड ऍक्टिंग कुठे गेली होती मला सांग. त्या पिक्चर मध्ये तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीत, नाही का? हा, तर आता एक काम करा, तुम्ही आता इथून जा. हा, तुमचे हे जे कपडे ना प्रोडक्शनचे ते काढा आणि स्वतःचे असतील ना घरगुती व्हॅनिटीत लावलेले ते घाला आणि सन्मान. नाही सर, मी मेथड ऍक्टर आहे, मला हे कपडे घालून झोपायला लागेल, त्याशिवाय फील नाही येणार मला. हरकत नाही, तुम्ही हेच कपडे घालून जा. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सन्मानाने जा आणि समोर बसा आणि पंचला हसा. या तुम्ही या. प्रोडक्शन मॅनेजर कुठे भेटतील? हा, ते तिकडेच आहे. हा, नाही, कन्व्हिन्स घ्यायचा ना. जेवायचे पण पैसे घेऊ त्यांच्याकडे. जेवायचे पण, आणि मला पण हवाय. हो, मला चांगले वाटते ते. किसको बोला आहे तू? हा, कोण आहे ते? यांच्याबरोबर मी पिक्चर करू? यांच्याबरोबर करू? दुसरं ऑप्शन आहेत का आपल्याकडे की आता पॅकअप करायचं, स्क्रिप्ट संपलं म्हणून थांबायचं? असं नाही सर, आहे ना, मी बोलवलंय. बोलव त्यांना लवकर. बोलवतो. ओ प्लीज प्लीज या 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 या. सर, ह्या मालू आहेत, संजनाच्या रोल साठी आलेत. तो बघ अरे, संजना आपल्या चित्रपटाच्या हिरोईनचं नाव आहे, किल्ल्याचं नाव नाहीये. अरे हे काय घेऊन आलायस तू? हो सर, त्या प्रश्न नाही विचारणार, तुम्ही म्हणाल तसं करेल. हा, आणि कसं आहे, तिचे बाबा आहेत ना, आपल्या फिल्म साठी फंडिंग करणार आहे. काय सांगतो? हॅलो, काय? हॅलो मालूताई, नमस्कार. इथे तुम्ही हिरोईनच्या रोलसाठी आलेला आहात. हा, म्हणजे काही काम नीट कराल ना? हा, म्हणजे याआधी काय काय केलेलं आहे? आंघोळ केले. नाही, ते नाही म्हणत आहे मी. तुम्ही याआधी काही सिनेमात, चित्रपटात वगैरे काम केलेलं आहे का? काही काम म्हणजे माझा मंगळागौरीचा ग्रुप आहे. आम्ही 12 जणी मिळून मंगळागौरी सादर करतो. तुझी आई मोठी का माझी आई? थांबा भाई, थांबा. 12 जणींचा ग्रुप डान्स नका करू माझ्या समोर. इथे आपण हे जे ना शूटिंग आहे चित्रपटाचं, त्यासाठी जमलेलो आहोत, कळलं का? हा, अरे हा कोण आहे? अरे हा अजिबात हसत नाही. याचं नाव दशरथ आहे का? सर, त्याचं नाव बळी आहे, बळी. हा बळी आहे? अरे आता नुकता 2-3 जणांचा बळी घेऊन आला का वाटतोय? हरकत नाही. हे बघा, आपण आता चित्रपटाचं शूटिंग सुरू करायचं आहे. त्याआधी मी माझी ओळख करून देतो. मी या चित्रपटाचा दिग्दर्शक, अभिनेता समीर ओबेरॉय. आम्ही ओळखतो तुम्हाला. Really? समीर बाबूराव. बाबूराव नाही, समीर ओबेरॉय. हा सर, तुमच्या घरी मंगळागौरीचे कार्यक्रम लागले तर मला बोलवा, मी
नका करू नका करू हे नका करू हे इथे शूटिंग आहे हे फुफू असं नका करू ते नका करू हे नका करू हे नका करू नाही करायचं. इथे शूटिंग आहे नाही का नाहीच का नाही हरकत नाही तर इथे शूटिंग आहे तर मी तुम्हाला पुन्हा सीन समजून सांगतो हे आमचे कॅमेरामन आहेत निखिल बने तर सीन असा आहे की मी या चित्रपटाचा हिरो आहे हा हसला का आता नाही नाही ना नाही, असं नाही. हे बघा तुम्ही हसला असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसलेला आहात नाही का नाहीच का बरं हरकत नाही मी आता सीन समजून सांगतो तर तुमचं नाव संजना आहे हा, सर. हा गुंड आहे कळलं का ही बने बंदूक देऊस को हा सीन सुरू होतो तेव्हा ही बंदूक त्याच्या हातात आहे आणि यांनी ही बंदूक माझ्या इथे लावलेली आहे कपाळाला आता नाही लावायची जरा वेळ घे ना आधी सीन समजून सांगू दे तर काय आहे यांनी माझ्याकडे बंदूक अशी इथे लावलेली आहे ओके ह्याच्यावर मी तुम्हाला म्हणणार ती बॅग ठेव समोर हो पैशाची बॅग आहे मी डायलॉग म्हणणार मी चित्रपटाचा हिरो आहे मी डायलॉग म्हणणार संजना पैशाची बॅग दे ओके ह्याच्यानंतर मी तुम्हाला इशारा करणार काठी ठेव इशारा केल्यावर हे बघा इशारा करणार काठीचा इशारा करणार काठीचा त्यावर तुम्हाला इशारा समजला म्हणून तुम्ही इशारा करणार आणि तो इशारा झाल्यावर तुम्ही बॅग उचलणार उचलताना काठी पण उचलणार आणि ह्यानी इथे हात ठेवलाय ना बंदुकीचा याच्यावर मारणार आणि ह्याच्या हातातली बंदूक खाली पडणार थांब ना बाबा थांब ना जरा आधी थांब ना सांगू दे मग घाई करू नकोस तर ही बंदूक पडली की ही बंदूक मी चपळाईने उचलणार याच्यावर 2 गोळ्या मारणार हा खाली पडणार आणि तुम्ही माझ्या मिठीत येणार लक्षात आलं मस्त आहे दिस इज इन कराल ना तुम्ही नीट हा कराल ना हा माझी नाही पहिलीच वेळ आहे मला जरा सांभाळून घ्याल ना काही टेन्शन घेऊ मला नका सवय नाही ना हो अगदी काही व्यवस्थित होईल काय हो, टेन्शन नाही ओके चलो रेडी हा सगळे रेडी हो सर ओके साऊंड कॅमेरा रोलिंग ऍक्शन हे बघ संजना हळू कर ना बाबा हळू कर ना अरे इथून घालून इथून काढणार आहेस का बंदूक सगळी शक्ती ह्या बंदुकीत नको अशी एकटवू थोडीशी अभिनयात पण ठेव थोडं टॅलेंट तिथे पण वापर हा चलो फिरसे लेते हैं हो, सर. चलो रेडी घे साऊंड कॅमेरा रोलिंग ऍक्शन संजना पैशाची बॅग दे